सहकार महर्षी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। माननीय दिलीपरावजी देशमुख हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील बाबळगाव येथील मूळ रहिवासी आहेत। ते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे छोटे बंधू असून त्यांचे नाते सिने अभिनेते रितेश देशमुख, धीरज देशमुख, माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याशी असून देशमुख कुटुंब आहे मराठवाड्यातील एक प्रभावशाली राजकीय कुटुंब मानले जाते। सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब हे महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार होते। ते भारतीय काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध घट्ट आहे। त्यांनी लातूर परिसरात अनेक वर्ष राजकारणात सक्रिय भूमिका बजावली। स्थानिक पातळीवर संघटन मजबूत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला। तर सहकार क्षेत्रातील ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून राहिले। तर कारखाने, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व केलं। ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राखण्यासाठी आर्थिक कर्ज पुरवठा आणि शेतकरी विकासावर भर दिला। मराठवाड्यातील सहकार चळवळ त्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे। लातूर जिल्ह्यात त्यांची ओळख एक प्रभावी सहकार नेते म्हणून आहे। त्यांनी अनेक तरुण नेत्यांना राजकारणात पुढे आणलं। त्यांचा प्रभाव केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून सामाजिक क्षेत्रातही होता। सहकारी बँका संस्थांशी संबंधित काही वादामध्ये त्यांचे नाव आले होते, मात्र त्यांनी दीर्घकाळ आपला राजकीय आणि सामाजिक प्रभाव टिकून ठेवला। त्यांच्या कुटुंबातील धीरज देशमुख यासारखे नेते सध्या राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी हळूहळू जबाबदाऱ्या नवीन पिढीकडे सोपवल्या। दिलीपराव देशमुख हे मराठवाड्यातील सहकार चळवळ, ग्रामीण विकास आणि स्थानिक राजकारणातील एक मजबूत स्तंभ मानला जातात। देशमुख कुटुंबाच्या राजकीय वर्षात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। सध्या कुटुंबीय राजकारणाला मार्गदर्शन करतात, सहकार क्षेत्रात सल्लागार स्वरूपात ठेवतात। त्यांच्या कुटुंबातील धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे सध्या सक्रिय आहेत। सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब सध्या राजकारणापासून दूर आहेत, पण लातूर आणि मराठवाडा भागात त्यांचा प्रभाव अजूनही कायम आहे। विशेषतः सहकार आणि कुटुंबीय राजकारणात सहकार क्षेत्रात मुख्यतः दिलीपराव देशमुख यांचा सर्वात मोठा प्रभाव। सहकारी क्षेत्रात लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संचालक म्हणून कायम शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, आर्थिक मदत आणि व्यवस्थापन करत आहेत। तर साखर कारखान्यांमध्ये मांजरा सहकारी साखर कारखाना व जागृती शुगर कंपनी असे मुख्य उद्योग साखर कारखान्यांमध्ये सक्रिय आहेत। त्या कारखाना उद्योगांमध्ये त्यांनी डायरेक्टर सहकारी संस्थांमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी स्थिर संबंध ठेवतात। महाराष्ट्रात साखर कारखाने हे मोठे आर्थिक केंद्र असल्यामुळे त्यात त्यांचा प्रभाव आहे। देशमुख कुटुंब पारंपरिक संबंधित आहेत। ग्रामीण अर्थव्यवस्थेची दूध संघ, कृषी संस्था त्यांनी अनेक संस्थांमध्ये नेतृत्व मार्गदर्शन केलं आहे। शुभेच्छुक जागृती शुगर अँड कंपनी परिवार व व्यवस्थापक गणेश येवले व सर्व कर्मचारी वर्ग